नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता राजवीर धावतच आपल्या आजीकडे पळत येतो. आता मात्र त्याच्या हातून त्यांचा मोबाईलही खाली पडलेला असतो. आता तो मोबाईल स्विच ऑफ होतो. त्याच वेळेस राजवीर आपल्या आजीला उठू लागतो आणि म्हणू लागतो, आजी काय झालंय तुला, काय होतंय, अशी का पडली तू, उठ ना आजी. त्याच वेळेस आता राजवीर आजीला हलवत असतानाच आजीला पुन्हा शुद्ध येते. आता आजी लगेच राजवीरकडे डोळे भरून बघू लागते आणि राजवीरच्या तोंडावरनं हात फिरवते. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, अगं आजी काय होतंय तुला, अशी का पडली तू, काय झालंय. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, राजवीर बाळा, मी तुला काहीतरी सांगणार आहे, तू मला वचन देतो का, तू कुणाला बी सांगणार नाही ना. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, अगं आजी वचन म्हणजे काय असतं ते आणि काय करायचं. तेव्हा लगेच आता त्याची आजी म्हणू लागते, अरे ते मी तुला राजकुमाराची गोष्ट नाही सांगत का, त्यातला कसा राजपुत्र प्रॉमिस देत असतो, ते प्रॉमिस पाळायचं असतं ना, तुला माहिती आहे ना प्रॉमिस. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, हो हो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, मग तसंच प्रॉमिस तुला मला द्यायचे, मी जे आज सांगणार आहे ते कुणालाही सांगायचं नाही ना तू. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, हो आजी नाही सांगणार मी. त्याच वेळेस आता लगेच त्याची आजी म्हणू लागते, हे बघ, तू नेहमी म्हणायचं ना मला आई हवी, मला आई हवी, मग आज मी तुला तुझ्या आईबद्दलच सांगणार आहे. तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो, मला आई हवी आणि माझी आजी हवी. तेव्हा आजी म्हणू लागते, अरे तुझी आजी तुझ्याबरोबर असणारच रे, ती कुठेही जाणार नाही, ती तुझ्याबरोबरच आहे की नाही, पण तुला आई हवी ना. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, पण माझी आई तर देवाने वरती पाठवलं ना तिला, मग ती कुठून येईल. तेव्हा लगेच आता राजवीरची आजी म्हणू लागते, असं बोलायचं नाही बाळा, तुझी आई हाय हाय तुझी आई. तेव्हा लगेच आता राजवीर तर आजीकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो, काय माझी आई हाय, मग कुठे ती, कोण आहे ती. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, हो हो सांगते मी तुला, आपली देविका, देविका मावशी तुझी, तीच तुझी आई आहे. आता मात्र राजवीर तर आपल्या आजीकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो, काय, अरे पण ती तर माझी मावशी आहे ना. त्याच वेळेस आता त्याची आजी म्हणू लागते, अरे हो, तुझी मावशी होती ना ती, पण तीच तुझी आई आहे. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, पण मला इतक्या दिवस का सांगितलं नाही आजी तू, मग इतक्या दिवस का बोलली नाही तू काही. तेव्हा आजी म्हणू लागते, अरे मला बाप्पाने सांगितलं होतं तसं सांगायचं नाही म्हणून, पण आता कसं आहे ना, आता मी ना खूपच थकले ना, इतके दिवस मी होते ना तुझा सांभाळ करायला, पण आता नाही आहे ना, म्हणून मग म्हटलं बाप्पा म्हटला की सांगून टाक. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, मग देविका मावशी जर माझी आई असेल तर माझे बाबा कोण आहे, कोण आहेत माझे बाबा, सांग ना आजी. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, हे बघ, बाप्पाने तुला आई दिली की नाही, मग बाप्पा लवकरच तुला बाबाही देतील, त्यामुळे हा घे, हा नंबर घे, मला जर काही झालं, मी किंवा रस्त्यात पडले तर तुला या नंबरवरती फोन करायचा आहे, हा नंबर तुझ्या आईचा आहे बरं का, नीट लक्षात ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी आज जे काही सांगितलंय ते तुला कुणालाही सांगायचं नाहीये. असे म्हणून आता लगेच राजवीर आजीच्या हातात हात देतो आणि आजीला प्रॉमिस देतो. त्याच वेळेस आता मात्र आजीला पुन्हा चक्कर येते आणि आजी आता तिथेच बाकड्यावरती खाली चक्कर येऊन पडलेली असते. तर इकडे सत्य आणि मीरा दोघेही गप्पा मारत मारत रस्त्याने चाललेले असतात. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, तुम्ही स्वतःला गाड्यांचा डॉक्टर मानता ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो आहेच मी डॉक्टर, आता बघितलं ना धूमकेतू, कशी झुम झुम गाडी चालू केली मी 4 मिनिटात. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, ते समजा ठीक आहे, पण अशी स्वतःची गाडी दुसऱ्याच्या दवाखान्यात ठेवली याला कुठे डॉक्टर म्हणतात का. आता तुमची गाडी बघा ना, किती दिवसाची तुमच्या मित्राच्या गॅरेजमध्ये पडली ना, ती रिपेअर केली ना काय केलं. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, ए धूमकेतू, मी डॉक्टर हाय म्हणजे हाय आणि आता सध्या मला वेळ नाही ना. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो पण पेशंटसाठी डॉक्टरने वेळ काढायला पाहिजे, हो की नाही, तरच पेशंट नीट होईल ना. मग तुम्ही तुमची गाडी नीट करायला पाहिजे, अशी दुसऱ्यांच्या हॉस्पिटलमध्ये का ठेवली, असं कुठे डॉक्टर असतो का. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते, धूमकेतू, मी सांगायलोय ना, मग मला जे सांगायचं आहे ना ते आज ऐक, मला सध्या टाईम नाही आहे आणि मी लवकरच माझी गाडी रिपेअरिंग करेन, तू मला शिकवण्याची गरज नाही आहे धूमकेतू. आता मात्र सत्याकडे बघत मीरा इथे हसत असते. त्याच वेळेस आता इकडे राजवीर आपल्या आजीला उठवत असतो, जोरजोरात ओरडत असतो, आजी काय होतंय तुला, उठ ना आजी. तेवढ्यात आजूबाजूची सगळी लोक जमा व्हायला लागलेली असतात. आता मात्र आजी बेशुद्ध पडलेली असते. त्याच वेळेस आता जमलेले लोक म्हणू लागतात, काय झालंय आजीला, चक्कर आली का, असे म्हणून आता आजीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेस आता इथे एक बाई लगेच आपल्या पिशवीतनं पाण्याची बाटली काढते. आता बघते तर त्यात पाणीच नसतं. तेव्हा लगेच ती राजवीरच्या गळ्यात एक बॉटल असते ती काढते आणि आजीला
तोंडावरती पाणी शिपडून उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र आजी काही उठतच नसते. त्याच वेळेस आता सत्या आणि मीराची गाडी तिकडे येते. आता मात्र पुढे खूपच गर्दी जमलेली असते. तेवढ्यात सत्याला आता राजवीर दिसतो. त्याच वेळेस आता सत्या धूमकेतूला म्हणू लागतो, अगं धूमकेतू, हा समोर जो पोरगा दिसतोय तो आपला चिंटू राजवीरच आहे ना? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो तोच आहे, पण तो इकडे काय करतोय आणि त्याची आजी कुठे आणि एवढी काय गर्दी जमली? आता मात्र सत्या आणि मीरालाही टेन्शन येतं, काय झालं असेल. त्याच वेळेस दोघेही पटकन गाडीतनं उतरतात आणि इकडे राजवीरकडे येऊन बघू लागतात. तर इथे देविका आपल्या आईला फोन लावत असते आणि म्हणत असते, ही आई पण ना ऐनवेळेस कधी ना कधी फोन करत असते. ती ना माझा सुखी संसार मोडूनच राहणार आहे वाटतं. काय गरज आहे तिला मला फोन करायची, कशाला करायचा तिने फोन, असे म्हणून आता देविका लगेच आपल्या आईला फोन लावते. पण मात्र फोन स्विच ऑफ येत असतो. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, आता बघा, आता महाराणीने लगेच मोबाईल बंद करून ठेवलाय, स्विच ऑफ केलाय, कारण आता मी बडबड करेन ना, मग ती बडबड ऐकून घ्यायला नको म्हणून फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. पण आता पुन्हा आईचा फोन लागू दे, आता ना मी खूप बोलणार आहे तिला. त्याच वेळेस इथे आता सत्या आणि मीरा बघतात तर राजवीर रडत असतो आणि त्याची आजी चक्कर येऊन पडलेली असते. आता मात्र मीरा लगेच पटकन राजवीरला मिठी मारते आणि म्हणू लागते, काय झालं राजवीर बाळा, आजीला काय झालं? तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, बहुतेक आजीला ना चक्कर आली असावी, चला चला आपल्याला ना यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. त्याच वेळेस आजूबाजूला सगळी लोक जमलेली असतात. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, हे बघा, या आजी आमच्या ओळखीच्या आहे, आम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जातो, तुम्ही आता इथून निघाले तर चालेल. तेव्हा लगेच आता सत्या काही माणसांची मदत घेतो आणि आजीला गाडीत बसवतो. आता लगेच मीराही इथे राजवीरला गाडीत बसवते आणि आता सगळे हॉस्पिटलला निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे आता रवी हॉटेलवरनं निघालेला असतो. तेवढ्यात आता लगेच रियाचे बाबा गाडीतनं चाललेले असतात. त्याच वेळेस आता इथे रवी वळणार, तेच रियाचे बाबा त्याला धडक देणार, तेच लगेच रवी गाडी थांबवतो. आता मात्र रवी खूपच भडकतो. आता तो गाडीवरनं उतरतो आणि लगेच आता इथे रवीच्या गाडीला धक्का लागणाऱ्या माणसाजवळ जातो आणि म्हणू लागतो, स्वतःला खूप शहाणे समजतात का? गाडीची काच उघडा, पटकन काच उघडा, कुठे चालला होता तुम्ही? अहो मी इकडे उजवीकडे वळतो, हे तुम्हाला दिसत नाहीये का? का असं वागतं हे लोकांना, मला कळतच नाही. तेव्हा लगेच आता तो माणूस काच उघडतात. आता रवीला बघतो आणि त्याला लगेच आठवतं की हा सुधाकर गायकवाडचा मुलगा आहे. हा ना दरवेळेस असाच आहे, त्याच्या बापासारखाच आहे, मागच्या वेळेस सुद्धा पार्टी त्याने असंच केलं होतं. तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात, ए चल हो बाजूला, तुझ्यासारखे असे बाईकवाले ना 56 असतात रस्त्यावरती, स्वतःला जास्त शहाणा समजू नको. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, 56 असू दे नाहीतर 100 असू दे, पण तुम्ही चूक केली ती मान्य करा. हे बघा, मी उजवीकडे वळत होतो तरी तुम्ही गाडी इकडे वळत होता, मला उडवणार होता का? काय झालं होतं तुमचं? तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात, ए तू सुधाकर गायकवाडचा मुलगा आहे ना, मग तू तुझ्या बापासारखाच आहे, रक्त तुझं बापावरतीच गेलंय. आता मात्र रवीला तर खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, हो माझ्या बाबांना काही नाव ठेवायचं नाही, ते एकदम व्यवस्थित आहे. तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात, हे बघ चल निघितनं, हे बघ तू ना माझ्या तोंडी लागू नको, तुला माहिती नाही आहे मी कोण आहे. तेव्हा रवी म्हणू लागतो, तुम्ही कोणीही असू द्या, मला त्यांचं काही घेणं देणं नाही आहे, पण चूक तुमची होती. माझे बाबा म्हणत असतात, मूर्ख माणसांच्या ना नादी लागायचं नाही, ज्यांना डोकंच नसतं ना त्यांच्या नादी लागून काही उपयोगच नाही. त्यामुळे उगाच आपण आपल्या डोकाची माती करून घ्यायची नाही. त्यामुळे ना मी निघतोय, पण मी तुम्हाला माफ केले, पण तुम्ही तुमची चूक समजून घ्या, कुठे चुकताय ते नीट लक्षात ठेवा, असे म्हणून आता रवी तिथनं निघालेला असतो. आता मात्र रियाच्या बाबांना रवीचा खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे मीरा सत्या आता आजीला घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात. आजीला इथे सलाईन लावलेलं असतं आणि अजूनही आजी काही शुद्धीवरती आलेली नसते. राजवीर मात्र एकटक आजीकडे बघत तिथेच बसलेला असतो. तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते, अहो बघा ना पोरगं कसं भांबावून गेलंय, कसं बघतंय आजीकडे, बघा ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो धूमकेतू, आता तो लहान आहे ना, त्याला काही कळत नाही, आता आजी अजून शुद्धीवरती आली नाही, काय झालं असेल आजीला. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, आता डॉक्टर येतील ना, मग आपण विचारून घेऊया. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, हो ना, पण आजी आणि राजवीर इकडे कशाला आले असतील. तेव्हा लगेच आता सत्य राजवीरला विचारू लागतो, ए बाळा तुम्ही दोघे इकडे कशाला आले होते. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो मागे आजी म्हणाली होती ना तिची पोरगी इकडे,
तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं, हो तिची पोरगी आहे नाही का, कुठे राहत असेल बरं, आपण राजवीरला विचारूया. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, राजवीर बाळा तुझी मावशी नाही इकडे, कुठे राहते ती मावशी. तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो, ती माझी मावशी नाही, ती माझी आई म्हणणार. तेच लगेच त्याला आपल्या आजीचं बोलणं आठवतं, मी जे काही सांगितलंय ना ते कुणालाही सांगायचं नाही, प्रॉमिस द्यायचं. तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो, नाही नाही ती माझी मावशी कुठे राहते ना मला माहितीच नाहीये, खरंच नाही माहिती. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, अरे पण तुझ्याकडे काही नंबर वगैरे असेल ना तिचा, ते दे मग. तेव्हा लगेच आता राजवीरच्या खिशात नंबर असूनही तो खोटं बोलतो आणि म्हणू लागतो, नाही माझ्याकडे नंबरही नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, असं काय करतोय, अरे चिंटू नीट विचार करून आठवण्याचा प्रयत्न कर ना. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, जाऊ द्या ना, लहान आहे तो, आता एवढं सगळं झालंय, तो गडबडून गेलाय, नका विचारू, आपण नंतर विचारूया. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आजीचा मोबाईल सापडलाय ना तुला तिकडे, मग त्यात बघ की त्यांच्या मुलीचा नंबर असेलच ना. तेव्हा लगेच आता मीरा बघू लागते तर मोबाईल इथे स्विच ऑफ झालेला असतो. तेव्हा सत्य म्हणू लागते, जाऊ दे आपण डॉक्टरांनाच विचारूया नेमकं झालंय तरी काय. त्याच वेळेस आता लगेच राजवीर आपल्या खिशात जो मोबाईल नंबर असतो तो काढतो आणि फाडून टाकतो, कारण आता आजीने जे प्रॉमिस दिलेलं असतं ते त्याला पाळायचं असतं. त्याच वेळेस डॉक्टर तिकडे येतात. तेव्हा लगेच आता सत्या डॉक्टरांना विचारू लागतो, तर इकडे रवी आता गाडीवरनं चाललेला असतानाच रिया येते आणि मला ते रवी कुठे चाललाय तू, थांब ना. तेव्हा लगेच रवी मात्र खूपच भडकलेला असतो. तेव्हा लगेच तो रियाला म्हणू लागतो, अगं काही लोक ना स्वतःला खूप श्रीमंत समजतात, मोठी गाडी मोठा बंगला म्हणजे ते खूपच हायपाय असे समजतात. तेव्हा रिया म्हणू लागते, काय झालंय, तू एवढा का तापलाय. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, अगं आत्ताच एका माणसाने मला उडवलं असतं आणि वरतून स्वतःची चूक मान्य करायला तयारच नाही, असले लोक ना माझ्या खूप डोक्यात जातात. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, हे बघ रवी शांत हो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं, आणि तुला काही झालं नाहीये ना, तू ठीक आहेस ना. तेव्हा रवी म्हणू लागतो, हो मी ठीक आहे, मला काही नाही झालं, पण तू कुठे निघाली, तुला काही ऑर्डर करायचं होतं का, जर करायचं होतं तर मला फोन करून सांगायचं ना. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, नाही नाही ऑर्डर नव्हती करायची, मला निरोप द्यायचा होता. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, काय कसला निरोप. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मला ना तुला हे सांगायचं होतं की माझ्या बाबांनी तुला घरी बोलावले. तेव्हा लगेच आता रवी मात्र रियाकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो, काय मला घरी बोलावलंय पण कशासाठी. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, अरे असं काय करतोय, माझ्या बाबांचं म्हणणं आहे की मी लग्न करावं. आता माझ्या आईचंही तेच म्हणणं आहे की जे काय व्हायचं असतं ना ते सगळं वयातच झालं पाहिजे. मग त्यांचं म्हणणं आहे, आता तुझं सगळं शिक्षण वगैरे झालंय, मग आता लग्नही या वयातच व्हायला हवे. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, पण एवढी काय घाई आहे. त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, अरे म्हणून तर मग अजून टाईम आहे ना, मग मुलगा बघायला वेळ जाईलच ना, मग माझ्या बाबांनी तुला बोलावले. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, पण मला कशाला. तेव्हा रिया म्हणू लागते, अरे तू माझ्यासाठी चांगला मुलगा शोधशील ना, म्हणून मी तुझं नाव सांगितलंय, मग त्यांना तुझ्याशी बोलायचे, शोधशील ना माझ्यासाठी चांगला नवरा. तेव्हा लगेच आता रियाकडे रवी एकटक बघू लागतो. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, शोधशील ना रवी. तेव्हा रवी म्हणू लागतो, हो हो शोधेन ना. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, माझ्यासाठी ना कसा मुलगा शोधायचा मी सांगू का. हे बघ आता मला काही स्वयंपाक बनवता येत नाही, पण जो माझ्यासाठी छान छान जेवण बनवेल ना असा मुलगा पाहिजे, असा शोधशील ना. आता मात्र रवी गप्प बसलेला असतो. तेव्हा रिया म्हणू लागते, आणि जरी नाही मिळाला मुलगा तरी तू आहेस ना. तेव्हा रवी म्हणू लागतो, काय म्हणजे मी आहे म्हणायचं काय तुला. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, म्हणजे मला म्हणायचंय की मला खात्री तू नक्की माझ्यासाठी मुलगा शोधशील. तेव्हा रवी म्हणू लागतो, हो हो चालेल चालेल. तेव्हा रिया म्हणू लागते, मग कधी येणार आहे माझ्या बाबांना भेटायला, कधी घेशील मुलाखत त्यांची. तेव्हा रवी म्हणू लागतो, हे बघ घेईल मी लवकरात लवकर, मला वेळ मिळाला की येईन मी. आता रवी मात्र मनाशीच म्हणू लागतो, काय घाई झाली हिला एवढी लग्नाची, नाही 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 मला काहीतरी करावं लागेल, नाहीतर मलाच हिचे बाबा हिच्यासाठी मुलगा शोधायला सांगतील आणि हिच्या लग्नात अंतरपाठहीत मलाच धरावं लागेल, नाही नाही हे काही होता कामा नाही. तर इकडे आता डॉक्टर आलेले असतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, डॉक्टर साहेब काय झाले आजीला, अजून शुद्धीवर कशी नाही आली आजी. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात, काळजी करण्यासारखं काही नाहीये, त्यांचा ना बीपी लो झाला होता म्हणून त्या शुद्धीवर येणार नाही लवकर, त्या बेशुद्ध पडल्या होत्या ना, खूपच बीपी लो होता आणि त्यात त्यांची शुगरही खूप लो झाली, त्यामुळे कदाचित आजचा दिवस त्या शुद्धीवर नाही येऊ शकत. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय एवढा वेळ. त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात, हो वेळच लागणार आहे, पण तुम्ही काळजी करू नका, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. तुम्ही एक काम करा,
त्यांच्या ना काही टेस्ट करून घ्यायचे, तेवढं काम पूर्ण करा. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ठीक आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते मग मी आज रात्री इथेच थांबते. त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात नाही नाही, इथे थांबण्याची गरज नाही आहे. इथे नर्स त्यांची काळजी घेतील. तुम्ही फक्त तुमचा नंबर देऊन जा. जर काही लागलं किंवा या शुद्धीवर आल्यात तर मी तुम्हाला बोलावून घेईल. तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे. त्याच वेळेस आता डॉक्टर तिथनं निघून जातात. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो पण राजवीरचं काय. तेव्हा लगेच आता राजवीर मात्र आपल्या आजीकडे बघत असतो. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो आपला चिंटू आता आपल्या घरी येणार, आज तो आपल्या घरीच राहील. तेव्हा लगेच आता सत्या राजवीरला म्हणू लागतो येणार ना राजवीर बाळा आमच्या घरी. तेव्हा राजवीरही होकार देतो. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो चला बरं पटकन, मी तिथे माझा नंबर देतो, जर काही लागलं तर ते मला फोन करून कळवतील. असे म्हणून आता सत्या आणि मीरा राजवीरला घेऊन घरी निघालेले असतात. तर इकडे घरी निरूपा आपल्या हातांना नील पेंट लावत असते. तेवढं सुधाकर भाऊ घरातनं निघालेले असतात. आता सुधाकर भाऊ निरूपाकडे बघून हसू लागतात आणि म्हणू लागतात अगं निरूपा हे सगळं काय, आधी झुंबा काय 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 आणि आता डायरेक्ट नील पेंट, बोटांना नील पेंट लावते तू. तेव्हा निरूपा म्हणू लागते अहो हे सगळं कुणामुळे होतंय माहिती का, देविकामुळे. तिनेच आणली ही नील पेंट, नाहीतर मी कधी लावत होते का. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे तुझं चालू दे, मी जातो, युनियन बँकेत जायचंय मला, माझं काम आहे ना. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते थांबा थांबा 1 मिनिट. असे म्हणून निरूपा आता पटकन देवाऱ्यासमोर जे औक्षणाचं ताट असतं ना ते घेऊन येते. आता ती सुधाकर भाऊंचं औक्षण करू लागते. आता ती सुधाकर भाऊंना टिक्का लावणार, तेच तिची नीलपॉलिश पुसेल म्हणून लगेच ती हात मागे घेते. तेव्हा आता लगेच ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते तुम्ही एक काम करा, तुमच्या हातानेच लावा. तेव्हा सुधाकर भाऊ आता लगेच त्या कुंकवामध्ये बोट बुडवतात आणि निरूपाला लावू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते ओ माझ्या डोक्याला काय लावताय, स्वतःच्या डोक्याला लावा. आता मी लावलं असतं पण तुम्ही बघितलंय ना माझी नील पॉलिश पुसूल जाईल की, म्हणून ती ओली आहे ना. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही टिक्का लावण्याची गरज नाही, कारण तू माझं एवढं औक्षण केलंय ना हेच खूप झालंय. खरंच इतक्या दिवस मी कुठे निघालो की म्हणायची कशाला जाताय, तुमची पेन्शन मिळणार नाही, अमकं होणार नाही तमकं होणार नाही, पण आज चक्क तू औक्षण केलं म्हणजे तुला काय म्हणायचं पेन्शन मिळणार. तेव्हा लगेच निरूपा आता ओवाळू लागते आणि म्हणू लागते हो हो देवा लवकरात लवकर पेन्शन मिळू दे, लवकर काम होऊ दे. आता सुधाकर भाऊही खुश होतात आणि घरातनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता इथे सत्या आणि मीरा राजवीरला घेऊन घरी आलेले असतात. आता मात्र राजवीरला लगेच सत्या तिथे सोफ्यावरती बसवतो. आता मात्र हे सगळं बघून निरूपाला तर खूपच राग येतो, कुणाला आणलं हे उचलून. तेव्हा निरूपा म्हणू लागते हे कसलं वाचकं घेऊन आलेत तुम्ही. तेव्हा मीरा म्हणू लागते अहो सासूबाई हा राजवीर आहे, मागे एकदा आपल्या इथे पूजेच्या वेळेस आले होते ना राजवीर आणि त्याची आजी, हा तोच राजवीर आहे. त्याची आजी ॲडमिट आहे ना म्हणून त्याला इकडे घेऊन यावं लागलं. आता मात्र देविका दरवाज्यातनं डोकावून बघते ते राजवीर आणि हे सगळं बोलणं ऐकताच देविका मात्र खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते त्याचे आईबाप मेलेत का, त्याला सांभाळता नाही येत का, कशाला आणलं हे रस्त्यावरचं पोर, हे असले भिकारी घरात घेऊन येण्याची ना सवयच आहे तुम्हाला. तेव्हा लगेच सध्या तर निरूपाकडे रागाने बघू लागतो आणि निरूपाला म्हणू लागतो हे बघ निरूपा तुला शेवटचं सांगतो, जोपर्यंत याची आजी ठीक होत नाही ना तोपर्यंत चिंटू इकडेच राहणार, आपल्याच घरात राहणार. आता मात्र देविका डोकावून राजवीरकडे बघत असते. त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता राजवीरसाठी दूध घेऊन येत असते. तेवढ्यात आता राजवीर लगेच देविकाच्या रूमकडे जातो. आता मात्र देविका लगेच राजवीरला मिठी मारते आणि रडू लागते. तेव्हा राजवीर आता तिचे डोळे पुसू लागतो आणि म्हणू लागतो आई रडू नको, मला माहिती तूच माझी आई आहे आणि मला आजीने सांगितलंय की हे कुणालाही सांगायचं नाही, पण तूच माझी आई आहे. आता मात्र हे सगळं बोलणं इथे मीराने ऐकलेलं असतं. मीराच्या हातातील दुधाचा ग्लास खाली पडतो. देविका मात्र खूपच घाबरलेली असते आणि मीराकडे बघू लागते. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल